हॅलो हाय. हे बघा रियांशीचा आता स्कूलमधून आल्यानंतर नाश्ता चालू आहे. रियांशी बोल, काय नाश्ता करते? बोल. पॅटीस. माझी ना भाजी उरली होती बटाट्याची रात्री केलेली. त्या भाजीमध्ये म्हटलं सँडविच. तर त्या भाजीमधलं ब्रेड आणि त्या त्या ब्रेड घालून त्या भाजीमध्ये थोडी हिरवी चटणी बनवली आणि त्या भाजीचा उपयोग करून टाकला आहे बघा. असे असे सँडविच बनवून टाकले आहे बघा. या मशीनमध्ये घालून असे छानपैकी सँडविच बनवले. हा कसा ओला हां, असे सँडविच बनवून टाकले. काय तर हे माझ्याकडे मशीन आहे, त्याच्यामध्ये घातले नाही की छान कुरकुरीत होतात. आपण का नाही उपयोग करायचा म्हणून म्हटलं अर्धाच ब्रेड आणला. असं दोन दोन आले एक ब्रेड असला तरी दोन तुकडे राहतात म्हणजे भरपूर होऊन जातं. म्हणून म्हटलं तो नाश्ता बनवून घेऊया. ह्यांना पण दिला आहे म्हणजे ते भाजी पण वाया जाणार नाही आणि संध्याकाळचा ही स्कूलमधून आल्यानंतर नाश्ता पण होणार नाही. ते बघा ह्यांना पण दिला. असे तुकडे करून दिले. त्यांना फार आवडतं ना वेगवेगळं काहीतरी. हां हे बघ, रियांशीला पण असं चटमटीत पाहिजे. जसं आम्ही ब्रेड आणि पाव खात नाही. पाणी पाहिजे तुला पण म्हटलं करून टाका, कारण काय भाजी ना वाया जाणार. ते पाणी तिला तिखट आहे ना, ती हिरवी चटणी वाटली ना पुदिना आणि ब्रेडला लावायला. पुदिना आणि कोथिंबीर आणि 2 मिरच्या जी चटणी केली बघ. हां 3 छोट्या होत्या, 3 मिरच्या टाकल्या याच्यामध्ये 3 मिरच्या टाकल्या. त्याची हिरवी चटणी बनवून त्याला ब्रेडला लावून वर भाजी टाकली. हां ठीक, असं बनव. मला एवढं नको आहे रिया विषय का नाही ग. मला पाव नाही चालत, म्हणजे पूर्ण मला ॲसिडिटी होते म्हणून पाव नाही मी खात सहसा. म्हणजे संध्याकाळी मला रात्री पुरी भाजी केली होती ना, ती खाली मला झोप नाही आली. जेव्हा मी उलटी केली तेव्हाच मला झोप आली. तर मला सहन नाही होत ते सगळं असं. मला म्हणजे भरपूर मला ॲसिडिटी होते म्हणून मी सहसा काय ह्या वेळेला खायला बघत नाही. पण ह्या लोकांनी असं वेगळं नवीन केलं आहे म्हणून खा बोलतात. हे बघ हे असं हे तुकडे केले मग असं छानपैकी हे झालं. टोमॅटो सॉस घेतला आहे कारण का हिरवी चटणी तिखट आहे ना. मस्तच झाला आहे. दुसरे पण आपण प्रॅक्टिस करू शकतो. ब्रेड त्रिकोणी कापून ही भाजी भरून बेसनात बुडवून, पण तो अति तेलकट होतो. तो तेलकट नाही जमत आता, म्हणून मी ते केलंच नाही. अजिबात तेलकट आमच्याकडे जमत नाही. म्हणजे छान झालं. असं बेसनात बुडवलं ना की ते बेसन खूप तेल खातं आणि वेगळंच काहीतरी होतं. हे बघ त्याच्याविषयी आतमध्ये भाजी घालून ते टोस्टरमध्ये हे केलं ना, छान छान झालंय ग. तुला पुरतील? अर्धाच ब्रेड होता ना, सगळ्यांना पुरलं पण पाहिजे ना. 4 जण खाणारी. म्हटलं चला आपण खाऊया. नाही तर ती भाजी आहे ना अशी जेवणाबरोबर कोणी घेतली नसती. मिरचीची भाजी कोणाला जेवणाबरोबर अशी आवडली नसते. मग ही आयडिया केली आपली भाजी पण संपते आणि नाश्ता पण होऊन जातोय. म्हटलं असं जाऊन ब्रेड आण, पटापटने जाऊन ब्रेड आणला मी असा नाश्ता बनवून टाकला. आहे बघा मस्तपैकी झाला. याची पाहिजे तुला? याचीच भरलं 2 तुकडे खाल्ले बस. असं आपण बाहेर खातो त्याला किती 40-50 रुपये का याला द्यावे लागतील तुकड्याला. त्याच्यापेक्षा असंच छान. शेजवान चटणी पडेल पण ना ती खूप तिखट असते. तिखट नाही, ठसका जातो असा. त्याच्यापेक्षा टोमॅटो सॉस घेतलेला बरा, कारण का हिरवी चटणी असते ना, मिरचीचा ठसका जातो. हाती पण तेलकट तिखट नाही चालत आमच्याकडे, म्हणून मी शेजवान चटणी नाही घेतली, सॉस घेतला. हे धर माझ्या आहे. दोघं खातो. तिला आता मम्माकडचं पाहिजे. बरोबर. ही बघा अशी हिरवी चटणी बनवली. विचार दाखव तुझं. हे बघा असं बनवलं.
जर पातळ झाली ना हिरवी चटणी ठीक आहे. राहू दे, ठीक आहे, आपलं वाया जाण्यापेक्षा. चला मग मी आता खाऊन घेते. संध्याकाळ झाले, जेवण बघू. हिला म्हटलं आता नाश्ता करूया. 6 वाजले. नाश्ता करून मग फक्त मसाले भात घाला. म्हणजे प्रत्येकाने असे मोठे 2-2 ब्रेड घातले ना की जेवायला होत नाही. म्हणजे त्याने मटर आण, मसाले भात घाल. कोण खाणार नाही. पण त्यांना आमच्या चपाती चालते, त्यांना आम्ही भात देत नाही. त्यांना चपातीच हवी. चला तर बघ, तर मी व्हिडिओ संपवते. बघू आता रात्रीच्या जेवणाचं. चला बाय बाय. येशीला क्लासला सोडायचं आहे ना, मग ते लोक आता क्लासला जाणार आहे.